श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांना योग्य दिशा मिळेल का? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? व्यवसायात अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ मिळणार का? कुटुंबातील मतभेद मिटून नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाची चाहूल लागेल का? विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा किती अनुकूल राहील? आरोग्य आणि प्रवासाच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता वाढेल आणि लोकांशी संवाद अधिक प्रभावी होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे गती घेतील. नातेसंबंध, करिअर आणि आर्थिक व्यवहार या तिन्ही क्षेत्रांत संतुलन राखणे आवश्यक राहील. या आठवड्यात तुमच्या शांत आणि समंजस स्वभावामुळे अनेक कठीण परिस्थिती सहज हाताळता येतील. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा आठवडा समाधान, यश आणि आनंद देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकारी महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतात. तुमच्या कामातील अचूकता, शिस्त आणि सहकार्याची वृत्ती यामुळे कार्यालयात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होण्यास सुरुवात होईल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांकडून चांगल्या कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि विस्ताराचे योग आहेत. भागीदारीच्या व्यवसायात परस्पर विश्वास आणि स्पष्ट व्यवहार ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. कोणतेही कागदपत्र किंवा आर्थिक करार घाईघाईत करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास मोठा फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाचे विशेष कौतुक होऊ शकते आणि भविष्यातील मोठ्या संधींची सुरुवात होईल. तुमचा समतोल स्वभाव आणि योग्य निर्णय क्षमता तुम्हाला यशाच्या अधिक जवळ नेईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक आणि स्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळू शकतो. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. घरातील काही आवश्यक कामांसाठी किंवा सजावटीसाठी खर्च होऊ शकतो. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींचा सखोल विचार करा. शेअर बाजार किंवा जोखमीच्या योजनांमध्ये घाई करू नका. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक मदत करावी लागू शकते. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक ताण कमी होईल आणि भविष्यासाठी नवीन आर्थिक योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात आनंदी, शांत आणि प्रेमळ राहील. घरातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल आणि जुने मतभेद मिटतील. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष आनंददायी ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी संवादात पारदर्शकता ठेवली तर नात्यातील गोडवा अधिक वाढेल. मुलांच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साह वाढेल. एखाद्या शुभकार्याची योजना आखली जाऊ शकते. कुटुंबासाठी दिलेला वेळ मानसिक समाधान देईल आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील. प्रेम, विश्वास आणि परस्पर आदर यामुळे वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल आणि कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. एखाद्या प्रकल्पात, सादरीकरणात किंवा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळेल. सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्त यामुळे भविष्यात मोठे यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील, परंतु मानसिक ताण आणि अतिकामाचा ताण टाळणे आवश्यक आहे. नियमित झोप, संतुलित आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे तेलकट आणि बाहेरचे अन्न कमी खा. योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता मिळेल.
पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कार्यालयीन ताण घरी घेऊन येऊ नका. सकारात्मक विचार आणि कुटुंबाचा सहवास मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. आठवड्याच्या शेवटी शरीरात नवचैतन्य आणि उत्साह जाणवेल. नियमित दिनचर्या पाळल्यास आरोग्य उत्तम राहील. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास यशदायी आणि लाभदायक ठरेल. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळाल्यामुळे मनाला समाधान मिळेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्यांचा करिअर किंवा व्यवसायात फायदा होईल. समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि मानसन्मान वाढेल. एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. वाहनाची योग्य तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. समाजसेवा किंवा एखाद्या चांगल्या कार्यात सहभाग घेतल्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या समंजस आणि प्रेमळ स्वभावामुळे अनेक नवीन मैत्री निर्माण होऊ शकतात. उपाय: दर शुक्रवारी माता महालक्ष्मीची श्रद्धेने पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा साखर गरजू व्यक्तींना दान करा. गाईला हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घाला. कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करा. वाणीमध्ये गोडवा आणि नम्रता ठेवा. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि यशाच्या संधी मिळेल, तर व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि बचतीत वाढ होईल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील, तसेच जोडीदार आणि प्रिय व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहपूर्ण आणि सकारात्मक जाईल. या आठवड्यात तुमची समतोल विचारसरणी, शांत स्वभाव आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला अनेक क्षेत्रांत यश मिळवून देतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सर्व क्षेत्रांत यश प्राप्त होवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. धन्यवाद.